जखेर अकॅडमी. विद्यार्थ्यांनो, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. सर्वांना माझा नमस्कार. मी NS करमळकर, मराठी भाषा शिक्षक. माझ्या शाळेचं नाव आहे श्री माऊली विद्यालय कणकुंबी. आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षात होणारी SSLCची परीक्षा आणि या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांनो तुमच्या मनामध्ये अनेक शंका आणि परीक्षेचं दडपण आलेलं आहे. आपण अभ्यास केलेला असून सुद्धा परीक्षेची तयारी तुम्ही केलेली आहे, तरी पण तुमच्या मनामध्ये अनेक विचार आलेले असतात. ते म्हणजेच मला 10वी मध्ये चांगलं यश मिळेल की नाही, मी चांगले गुण घेऊन पास होऊ शकेन की नाही, असं तुम्हाला वाटत असतं. पण विद्यार्थ्यांनो, तुम्ही दररोज नियमित अभ्यास करत असता आणि अभ्यास करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष देत असता. पण एकंदरीत तुम्ही मागच्या दिवशी केलेल्या अभ्यासाचं जर तुम्ही स्मरण करायला गेला, तर त्यावेळेला तुम्हाला मागच्या दिवशीचा जर अभ्यास काही थोडासा आठवण असा झाला, तर तुम्ही विचार करता की मी केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहत नाही झालाय. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनो तुमच्या मनामध्ये अनेक पुन्हा प्रश्न तयार होतात आणि आपल्याला वाटतं, खरंच माझा अभ्यास होत नाही झाला असेल का, किंवा मला चांगल्या गुण मिळतील की नाही, मी 10वीत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईन की नाही, असे अनेक प्रश्न तुम्हाला त्रास देत असतात, भेडसावत असतात. आणि त्यामुळं तुमचं अभ्यासाचं दुर्लक्ष थोडंसं कमी होत जातं. आणि असे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे निर्माण होतात, त्या प्रश्नांचीच उत्तरं देण्यासाठी मी आज या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो तुम्हाला या ठिकाणी प्रथम भाषा मराठी या विषयाचा अभ्यास आपण कसा करायचा आहे आणि आपल्याला या प्रथम भाषा मराठी पेपरमध्ये कसे चांगले गुण मिळवायचे आहेत, हेच तुम्हाला मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपला प्रथम भाषा मराठी विषयाचा जो पेपर आहे तो एकंदरीत 100 मार्काचा लिखित स्वरूपाचा पेपर आहे. आणि या 100 गुणापैकी आपल्याला जर 35 गुण मिळाले, तर विद्यार्थ्यांनो आपण या आपल्या प्रथम भाषा मराठी पेपरमध्ये आपण पास होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो, हे 35 गुण आपल्याला कसे घेता येतील, तर आपल्याला माहित आहे की आपलं मराठीचं जे माय मराठी इयत्ता 10वीचं पुस्तक आहे, या पुस्तकमध्ये आपल्याला 12 पाठ आणि 12 कविता आणि त्याचबरोबर आपलं जे मराठीचं व्याकरण आहे, हा सगळा मिळून हा 100 मार्काचा आपला पेपर आहे. आणि 100 मध्ये आपल्याला 35 मार्काची तयारी करायची आहे आणि हे 35 गुण आपल्याला घ्यायचे आहेत. आणि हे घेत असताना आपण या सगळ्या पुस्तकाचा, या सगळ्या व्याकरणचा अभ्यास करण्याऐवजी या ठिकाणी आपल्याला हे 35 गुण मिळवण्यासाठी फक्त आपल्याला या पुस्तक मधले काही सोपे पाठ, काही सोप्या कविता आहेत आणि काही सोपं व्याकरण आहे, यांचाच आपण अभ्यास केला तर आपल्याला सहजरित्या हे 35 गुण मिळवले जातात. आणि हे 35 गुण मिळवत असताना आपण या पाठांच्या मधले कोणते पाठ करायचे आहेत, कविता कोणत्या आपण करायच्या आहेत आणि व्याकरणचा कोणता भाग करायचा आहे, ते आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, आपला जो पाठ्यक्रम आहे यामधला जो आपला पहिला पाठ आहे पुस्तक मधला, तो म्हणजे अनंत शक्ती परमेश्वरू. तर या अनंत शक्ती परमेश्वरू हा पाठ आपल्याला सर्वात सोपा पाठ आहे विद्यार्थ्यांनो. आणि हा पाठ सोपा असल्यामुळं हा पाठामध्ये आपल्याला जवळजवळ की एकंदरीत एक 4 प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत या स्क्रीन बोर्डवरती. तर हे 4 प्रश्नांचा आपण वेळोवेळी सराव करायचा आणि हा पाठ 2-3 वेळा वाचायचा आणि तो समजून घ्यायचा. आणि समजून घेतला, वाचन केला, तर आपल्याला हे सोपे एक 4 प्रश्न आहेत, 2 प्रश्न, 2 संदर्भ, इतकं जर आपण केला तर या
मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं या पाठामधले आपण मार्क्स मिळवू शकतो. तसंच विद्यार्थ्यांनो, आपल्याला जो आपला पुढील सोपा पाठ आहे तो म्हणजे नोकरचे मालक, आणि या पाठाचे लेखक आहेत चिंतामण विनायक जोशी. यांचा हा सर्वात सोपा पाठ आहे. हा पाठ आपल्याला की तुम्ही जर या पाठाचं वाचन केलं तर तुम्हाला सहजरित्या समजतो. आणि त्याचबरोबर या पाठामध्ये नेमके 4 प्रश्न आहेत. यामध्ये आपण चि.व्ही. जोशींचा परिचय आपण जर पाठ केला तर यामध्ये आपल्याला 1 मार्काचे पण प्रश्न मिळू शकतात आणि आपल्याला 2 मार्काचा लेखक परिचयचा पण प्रश्न आपला कंप्लीट होऊ शकतो. तसंच विद्यार्थ्यांनो, लेखकांच्या घरी काकूंचं आगमन कसं झालं, हा आपल्याला सोपा प्रश्न आहे, कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर आम्ही समजून घेऊ शकतो. तसंच लेखकाने काकूंना कायमचा रामराम का ठोकला, हा सुद्धा आपल्याला प्रश्न विद्यार्थ्यांनो सहजरित्या आपल्याला लिहिता येतो. तसंच यामध्ये एक संदर्भ आहे, ते सुद्धा जर आपण व्यवस्थित 2-3 वेळा वाचला तर तुम्हाला हा पाठ सुद्धा सहजरित्या या पाठामध्ये आपल्याला चांगले गुण घेता येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्याला मनाचे पिंजरे हा पाठ सुद्धा सोपा आहे, कारण की या पाठामध्ये आपल्याला पावसाळा आणि आपण पावसाळ्यात वापरणारी छत्री याचंच वर्णन लेखक अनंत काणेकरांनी केलेलं आहे. आणि त्यासाठी या पाठामध्ये आपल्याला येणारे 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांचा सुद्धा आपण चांगला सराव, आणि हा पाठ जर आपण वारंवार वाचन करत राहिलं या पाठाचं, तरी सुद्धा आपल्याला हा सहजरित्या हा पाठ आपल्याला समजू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, हिरवे सांगाती हा जो पाठ आहे हा लेखक गुलजार यांनी लिहिलेला आहे. आणि या पाठामध्ये सुद्धा आपण आपल्या अवतीभोवती जी झाडं वनस्पती पाहतो याच्यामधल्या काहीच मोजक्या आपल्या परिचयाच्या वनस्पतींचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या आजूबाजूला असणारं आंबळाचं झाड, आणि त्यानंतर आपल्याला बांबू, त्यानंतर कडुनिंब, पपई, चाफ्याचं झाड, अशा आपल्याला परिचयाच्या या झाडांचं वर्णन या आपल्याला पाठात केलेलं आहे. आणि त्या पाठाला अनुसरून त्या पाठात या मोजक्या झाडांचं आपण व्यवस्थित वर्णन केलं तर आपल्याला इथं 2 मार्काचा प्रश्न, 1 मार्काचा प्रश्न, आणि या एकंदरीत या पाठाचं वाचन केलं तर आपल्याला हा पाठामध्ये 3 ते 4 गुण मिळू शकतात. अशा प्रकारे आपल्याला या 12 पाठापैकी फक्त हे 4 पाठ जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर या पाठांच्या मध्ये आपल्याला चांगले गुण घेता येतील. तसंच विद्यार्थ्यांनो, आपण कवितेच्या कडे जाऊया. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या पाठ्यपुस्तक मध्ये असणारी जी पहिली कविता आहे ती म्हणजे पहिलं तोगे काऊ पोक्त आहे, ही संत ज्ञानेश्वरांची कविता. ही सगळ्यात आपल्याला सोपी कविता आहे. आणि या कवितेमध्ये आपल्याला नेमके 4 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो. आणि यामध्ये आपल्याला जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा परिचय. आणि विद्यार्थ्यांनो, ज्ञानेश्वरांच्या बद्दल तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरांचा परिचय आपण विसरलेलो असतो. कारण की आपण आपल्या भागामध्ये होणारे जे पारायण आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ज्ञानेश्वर माऊलींचा आपण अभ्यासक्रम आपल्याकडे झालेला असतो. कारण की यामध्ये ज्ञानेश्वरांचा पूर्ण नाव, त्यांचा जन्म कुठं झाला, त्यानंतर त्यांचे गुरु कोण आहेत, त्यांनी कोणकोणतं साहित्य लिहिलेलं आहे, आणि त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी आपली ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि 21व्या वर्षी त्यांनी घेतलेली संजीवन समाधी, हा इतकाच आपल्याला त्यांचा परिचय यामध्ये आपण लिहायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संत ज्ञानेश्वर कावळ्याला हवा असलेला शकून सांगितल्याबद्दल त्यांना काय काय बक्षीस म्हणून देऊ करतात याचं वर्णन, आणि त्यानंतर आपल्याला सहजासहजी एखाद्या मार्काला येणारा प्रश्न म्हणजेच विरहणी म्हणजे काय, आणि याचबरोबर या साध्या पद्धतीनं आपल्या विचारामध्ये येणाऱ्या या कवितेचा सारांश आपण लिहिला तर आपल्याला या कवितेमध्ये सुद्धा चांगले गुण आपल्याला घेता येतात. तसंच विद्यार्थ्यांनो, आपली दुसरी सोपी कविता आहे ती म्हणजे रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र, कवी नरेंद्र यांची. तर ही सुद्धा आपल्याला साधी आणि सोपी कविता आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला नेमके 4 प्रश्न येतात. हे 4 प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या जर आपण केले तर सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळवता येतात. आपण चांगल्या पद्धतीनं
या ठिकाणी या कवितेचं वर्णन आपण वारंवार वाचन करत राहिला आणि जे 4 प्रश्न आहेत यांचा जर आपण वारंवार सराव करत राहिला तरी सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये चांगले गुण आपल्याला घेऊ शकतो आपण. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपली कवितामधील शेवटची कविता पाट आणि पोट यांचा झाला टाळ ही कवी विंदा करंदीकरांची कविता. या कवितेमध्ये सुद्धा आपल्या सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या दैनंदिन जीवनाचं वर्णन या कवितेमध्ये विंदा करंदीकरांनी केलेले आहेत. आणि या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला मोजके 1-2-3 प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांचा सराव जर चांगल्या पद्धतीने जर केला तुम्ही तरी सुद्धा या कवितेमध्ये आपल्याला 2 ते 3 गुण आपल्याला सहज घेता येतात. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनो माहित आहे की आपल्या मध्ये या कवितांच्या मध्ये आपल्याला नेमक्या 3च कविता आपल्याला पाठ करायच्या आहेत. आणि त्या 3 कविता कोणत्या? तर आपल्याला जी पहिली कविता आहे ती म्हणजे गाऊ त्यांना आरती. तर विद्यार्थ्यांनो, ही गाऊ त्यांना आरती ही जर कविता आपण पाठ केला तर आपल्याला या कवितेमध्ये एकंदरीत आपल्याला ही कविता 4 मार्कासाठी येते. आणि ही 4 मार्कामध्ये फक्त आपल्याला नेमक्या 5 ते 6 ओळी आपल्याला लिहायच्या आहेत आणि या 5 ते 6 ओळीमध्ये आपल्याला 4 मार्क मिळू शकतात. तसंच आपल्याला दुसरी एक कविता पाठांतराला आहे या भारतात बंधुभाव संत तुकडोजी यांची. आणि या कवितेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो आपल्याला चांगले गुण घेता येतात. आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरी जी आपली कविता पाठांतराची आहे ती म्हणजे सत्कार कविता. आणि यात ही सत्कार कविता सुद्धा आपण पाठ केला तर आपल्याला ही सुद्धा आपल्याला 4 मार्कासाठी येऊ शकते. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांनो, ह्या 3 कवितांपैकी आपल्याला कोणतीही एक कविता आपल्याला येते आणि या 3 कवितांमध्ये कोणतीही एक कविता येते आणि एक कवितेमध्ये फक्त 5 ते 6 ओळीचं लिखाण करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे 4 मार्क आपण सहज घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण जर या बाकीच्या 2 जरी आल्या नसतील तर विद्यार्थ्यांनो, या कविता आपल्याला सारांशसाठी येऊ शकतात. आणि सारांशसाठी जर या आल्या तर याच्यामध्ये आपण पाठ केलेले असल्यामुळं आपल्याला फक्त आपल्या भाषेमध्ये या पाठ केलेल्या कवितेचे विचार आपल्याला लिहायचे आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणजे एकंदरीत या 3 कविता जर आपण चांगल्या पद्धतीने पाठांतर केलं तर आपल्याला या ठिकाणी 8 मार्क एकंदरीत मिळू शकतात. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण या पाठ आणि कवितांच्या मध्ये ह्या एकंदरीत आपल्याला चांगल्या पद्धतीनं पासिंग व्हायचे मार्क आपण घेऊ शकतो. तर आपण विद्यार्थ्यांनो व्याकरण विभागाकडे जाऊया आणि या व्याकरण विभागामधला जो सोपा भाग आहे तो आपण पाहूया फक्त. तर सोप्यामध्ये तर विद्यार्थ्यांनो आपल्याला विभक्ती प्रत्यय हा जो प्रश्न आहे, या विभक्ती प्रत्यय सुद्धा आपल्याला खूप सोपा प्रश्न आहे. कारण की यामध्ये एकंदरीत 8 विभक्ती आहेत आणि ह्या 8 विभक्त्या काही आपल्याला बाहेरच्या नाही आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला जरी आठवत नसेल तर आपल्याला जो आपले मराठी प्रतिपदा आहेत यामधल्या आपल्याला 8 प्रतिपदापैकी 7 प्रतिपदा आपण जर लक्षात घेतल्या प्रथम तर यामध्ये आपल्याला ह्या विभक्ती सहज लक्षात राहू शकतात. आणि आपल्याला सहज सोपं कसं आहे तर आपल्याला प्रथमा जी विभक्ती आहे तिला प्रत्यय नाही आहेत आणि यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती आहे. या दोन्ही विभक्तींचे प्रत्यय विद्यार्थ्यांनो आपल्याला सारखेच आहेत. द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्त्यांचे प्रत्यय सारखे आहेत आणि सारखे असल्यामुळं आपल्याला पाठ करणं कठीण जाणार नाही. आणि त्यानंतर राहिलेली आपल्याला तृतीय विभक्ती हिचे एकच प्रत्यय आपल्याला नेयशी आणि नेयशी ही हे प्रत्यय आपल्याला पाठ करावे लागतील. आणि त्यानंतर पंचमी विभक्तीचे प्रत्यय सुद्धा सोपे आहेत, कारण की ऊन आणि हून असं एक वचनामध्ये पण आहे आणि अनेक वचनामध्ये पण आहे. आणि त्यानंतर आपल्याला षष्टी विभक्तीचे पण प्रत्यय आपल्याला थोडेसे सोपे आहेत. आणि सप्तमी विभक्ती थोडस आपल्याला त्याचे पण आपण पाठ केलं तर सहजरित्या येऊ शकतात. आणि जी शेवटची विभक्ती आहे ती म्हणजे संबोधन. आणि या संबोधन विभक्तीचे प्रत्यय सुद्धा व्यवस्थित जर तुम्ही केला तर आपल्याला म्हणजे या विभक्तीवरती एकंदरीत हा तत्ता जर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही सराव केला तर आपल्याला याच्यामध्ये एखादा मार्क म्हणजे 1 मार्क आपल्याला सहज मिळू शकतो. आणि त्याचबरोबर या विभक्तींचा दुसरा आपल्याला फायदा आहे विद्यार्थ्यांनो, तर या विभक्तींच्यामुळं आपल्याला समासांच्या मध्ये सुद्धा याचा वापर झालेला आहे. आणि समासाबरोबरच आपल्याला जे पुढचा जो आपल्याला एक मार्कासाठी येणारा प्रश्न आहे तो म्हणजे प्रयोग. आणि प्रयोगांच्या मध्ये सुद्धा आपल्याला ही विभक्ती सहजरित्या मदत करू शकते. तर आपण
हा पुढील जो भाग आहे तो प्रयोगांच्याकडे जाऊया. तर आपण विद्यार्थ्यांनो प्रयोग आपल्याला प्रयोग कशा पद्धतीनं ओळखायचे आहेत हे आपल्याला पाहूया आपण. तर आपल्याला एकंदरीत या 3 प्रयोग आहेत. या 3 प्रयोगांच्या मध्ये आपण विद्यार्थ्यांनो बघा, तर आपण प्रयोग कसा आपल्याला सोप्या पद्धतीनं ओळखता येतात आणि आपल्याला या प्रयोगांचा सुद्धा 1 मार्क व्याकरण मधला सहज आपल्याला घेता येतो. तर यामध्ये आपल्याला पहिला जो प्रयोग आहे तो म्हणजे कर्तरी प्रयोग. तर विद्यार्थ्यांनो कर्तरी प्रयोगाची व्याख्या जी आहे ती व्याख्या आहे की आपल्याला कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांनो आपल्याला बघा, तर कशा प्रकारे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. तर आपण राम हा कर्ता आपण घेतला आणि या कर्त्याप्रमाणे जर आपण बघा की राम बैल बांधतो, हे वाक्य या ठिकाणी तयार होतं. आणि तसंच आपण राम हा पुल्लिंग आहे, या ठिकाणी आपण गीता हे स्त्रीलिंगी रूप इथं वापरायचं आहे. तर आपण गीता हे स्त्रीलिंगी रूप घेतल्यानंतर आपल्याला लगेच जो पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद बांधतो आहे हे क्रियापद आपल्याला या दुसऱ्या वाक्यामध्ये बांधते असं झालेलं असेल आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की हा कर्तरी प्रयोग होतो असं आपल्याला सहजरित्या कळू शकतं. आणि कारण की आपण हा जो बैल आहे हे बैल हे कर्म आहे आणि कर्म असल्यामुळे दोघांच्या मध्ये कर्म सारखंच आहे परंतु क्रियापद तितकंच बदललेलं आहे म्हणून आपण हा सहजरित्या आपण सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण पुढचा जो प्रयोग आहे तो म्हणजे कर्मणी. तर या कर्मणी प्रयोगामध्ये आपण बघा कशा पद्धतीनं, तर या ठिकाणी आपण जे विभक्ती प्रत्यय मागच्या पीपीटी मध्ये आपण बघितलेले आहेत या अनुसार आपण या रामाला आपण ने हा प्रत्यय लावलेला आहे आणि ने हा प्रत्यय लावून आपण वाक्य बनवलेलं आहे. तर रामाने बैल बांधला. बघा, तर विद्यार्थ्यांनो बैलला आपण आहे तसा इथं बैल घेतला आणि फक्त या रामाला ने हा प्रत्यय लावल्यामुळं या वाक्यामध्ये क्रियापद बदललं. तर आपण तसंच आपण या रामाने हा पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच आपण स्त्रीलिंगी शब्दामध्ये सुद्धा आपण बदल करून बघा. तर जसं इथं वरती आपण कर्तरी प्रयोगामध्ये आपण गीता घेतलेलं होतं तसंच इथं आपण या गीताला ने हा प्रत्यय आपण इथं जोडूया. तर गीताने बैल बांधला. म्हणजे विद्यार्थ्यांनो तर आपण कर्त्याला जर प्रत्यय लावला आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर आपल्याला दोन्ही वाक्यांची जी क्रियापदं आहेत ही सारखी दिसतात आणि ज्या वेळेला क्रियापदं सारखी दिसतात त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं की हा कर्मणी प्रयोग होतो. त्यानंतर आपण तिसरा जो प्रयोग आहे तो म्हणजे भावे. आणि या भावे प्रयोगामध्ये बघा विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे सहजरित्या आपल्याला कळतो हा. तर इथं आपल्याला बघा वरती कर्मणी प्रयोगामध्ये आपण रामाने आहे तसं आपण इथं रामाने घेतलं आणि कर्म जे बैल आहे त्या बैलाला फक्त आपण स हा विभक्ती प्रत्यय इथं जोडला. तर रामाने बैलास बांधले. बघा, तर या ठिकाणी रामाने बैलास बांधले असं या वाक्याची रचना झालेली आहे. तसंच विद्यार्थ्यांनो आता आपण रामाने हा पुल्लिंगी शब्द आहे तसंच स्त्रीलिंगी तुम्ही जर गीता घेतला तर गीताने बैलास बांधले. तर यामध्ये विद्यार्थ्यांनो हे जे दोन्ही कर्म आहेत ह्या कर्माना प्रत्यय लागलेले आहेत आणि ज्या वेळेला विद्यार्थ्यांनो रामाने ह्या भावी प्रयोगामध्ये रामाने या ठिकाणी सुद्धा आपल्याला जसं आहे तसा कर्मणी प्रयोगामधला आम्ही इथं प्रत्यय घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपण बैल हा फक्त इथं बैल घेतलेला नाही तर या बैलाला आपण विभक्ती प्रत्यय घेतलेला आहे स हा. तर यामध्ये ज्या वेळेला कर्माला आणि कर्त्याला दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागतात त्यावेळेला क्रियापद हे बदलत नाही आणि त्यामध्ये आपण पुल्लिंगी पण घेतला आणि स्त्रीलिंगी पण घेतला तर दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर क्रियापद आपल्याला बदल होणारा दिसत नाही आणि ज्या वेळेला क्रियापद बदल होत नाही त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं की या ठिकाणी हा भावे प्रयोग होतो. म्हणून अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो जर आपण या प्रयोगांचा जर आपण अभ्यास केला म्हणजे सहजरित्या आपल्याला यामध्ये सुद्धा 1 मार्क मिळू शकतो. आणि तसंच आपल्याला परत पुन्हा बघा विद्यार्थ्यांनो की आपल्या पहिल्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये मी तुम्हाला या सगळं म्हणजे या सर्वांसाठी बघा कसं ठेवलेलं आहे की राम या ठिकाणी आपल्याला हा जो तिसरा घटक आहे तर राम या रामाला बघा आपण प्रत्यय जोडलेला नाही परंतु आपण कर्माला प्रत्यय जोडलेला आहे बैलास असा. तर या ठिकाणी बघा आपण बांधतो असं क्रियापद आलेलं आहे. म्हणजे वरच्या पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला समजतं
की जर एखाद्या वेळेला आपल्याला जर कर्त्याला जर प्रत्यय लागलेला नसेल आणि फक्त कर्माला जर प्रत्यय लागलेला असेल तर आपल्याला कर्तरी प्रयोग होतो, आणि आपल्याला भावे प्रयोग व्हायचा असेल तर कर्त्याला आणि कर्माला या दोघांना पण प्रत्यय लागले पाहिजेत. कर्त्याला आणि कर्माला या दोघांना पण प्रत्यय लागले तरच आपल्याला भावे प्रयोग होतो, असं आपल्याला या ठिकाणी समजून येईल विद्यार्थ्यांनो. तर आपण त्याच पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांनो जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सोपा प्रश्न वाक्यप्रचार. तर विद्यार्थ्यांनो वाक्यप्रचार ह्या 2 मार्कासाठी आपल्याला प्रश्न आहे, आणि या वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचे 2 मार्क कसे सहज मिळू शकतात बघा. तर एकंदरीत आपल्याला परीक्षेमध्ये या पद्धतीची 2 वाक्य दिलेली असतात. आता उदाहरणार्थ समजा विद्यार्थ्यांनो हस्तगत होणे, म्हणजेच याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तर हस्तगत होणे हा शब्द दिलेला असतो आणि याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. याचा अर्थ होतो जिंकणे. मग हा जिंकणे अर्थ आपण या ठिकाणी याचा वाक्यात उपयोग आपण करायचा आहे. तर बघा, चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला हस्तगत केला, म्हणजे आपल्याला हा सुरुवातीचा जो आपल्याला दिलेला शब्द आहे तो आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे, आणि हा शब्द आल्यानंतर आपलं वाक्य अगदी व्यवस्थित होतं. आणि या पद्धतीनं आपल्याला हे आपल्या पाठ्यपुस्तक मधलेच शब्द येऊ शकतात, आणि यासाठी आपल्याला सहजरित्या यामध्ये ह्या 2 मार्काच्या प्रश्नामध्ये हे दोन्ही मार्क आपल्याला मिळू शकतात. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो एखाद्या वेळेला आपल्याला दुसरं एक मी उदाहरण सांगतो. तर बघा की तुम्हाला आता इथं रामराम ठोकणे अशा पद्धतीचं वाक्य दिलेलं असतं, पण समजा आता रामराम ठोकणे या वाक्याचा जर आपल्याला अर्थ जर इथं येत नसेल, आपल्याला अर्थच येत नाही, म्हणून आपण काय करतो काही वेळेला ह्या वाक्यात उपयोग सोडून टाकतो, आपण लिहित नाही. तसं करायचं नाहीये. तर यामध्ये आपण काय विचार करायचा आहे, आपल्याला या रामराम ठोकण्याचा अर्थ येत नाही असं झालं तर आपण सरळ सरळ इथं खाली जायचं, आपण त्याचा जो अर्थाचा भाग सोडायचा, आणि आपण हा रामराम ठोकणे हा शब्द आपण घ्यायचा, आणि आपण आपला मित्र किंवा आपली मैत्रीण या दोघांना आपण या एक्झाम मध्ये बोलवायचं. तर कसं बोलवायचं, तर बघा, मी माझ्या मित्राला रामराम ठोकला. बघा विद्यार्थ्यांनो, मला इथं अर्थ आलेला नाही आहे म्हणून मी हे वाक्य प्रश्न लिहायचा मी सोडून टाकतो, परंतु तसं नाही आहे. तर इथं बघा, तर रामराम ठोकणे, तर याचा अर्थ जरी आला नसेल तर आपण वाक्यात उपयोग करायचं की आपल्या मित्राला, मी माझ्या मित्राला रामराम ठोकला. असं जरी तुम्ही या वाक्याची निर्मिती केला तर विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी जो मार्क मिळू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो आपण या पद्धतीनं या वाक्यप्रचाराच्या प्रश्नामधले 2 मार्क आपल्याला सहजरित्या आपल्याला घेता येतात. त्यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे कल्पना विस्तार. तर विद्यार्थ्यांनो हा कल्पना विस्तार जो प्रश्न आहे हा एकंदरीत आपल्याला 3 मार्कासाठी आहे, आणि हे 3 गुण आपण सहजरित्या या ठिकाणी आपण घेऊ शकतो. कारण की यामध्ये विद्यार्थ्यांनो की आपल्याला माहित असलेल्या काही म्हणी या सुद्धा आपल्याला कल्पना विस्तार मध्ये येऊ शकतात, आणि आपल्याला फक्त इथं यांची मांडणी करायची आहे की आपल्याला एखादी आलेली जी कल्पना आहे त्याचा म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा इथं पहिल्यांदा आपण अर्थ लिहायचा आहे, आणि अर्थ लिहिल्यानंतर आपण थोडंसं त्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे एक 4-5 ओळीमध्ये, आणि त्याचबरोबर आपल्याला उदाहरण एक त्या कल्पनेच्या अनुसरून आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ की घरोघरी मातीच्या चुली अशी जर आपल्याला कल्पना आली असेल तर आपण याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, तर विद्यार्थ्यांनो सर्वीकडे सगळी सारखीच परिस्थिती आहे असं आपण लिहू शकतो, आणि त्याच्यानंतर थोडकस आपल्याला इथं स्पष्टीकरण आणि एखादं उदाहरण आपण दिला तर आपल्याला सहजरित्या हे 3 गुण आपल्याला घेता येतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला या कल्पना विस्तार नंतर आपल्याला सर्वात सोपा प्रश्न आणि सहज आपल्या व्यवहारामध्ये असणारा, आपल्या लक्षात असणारा, आणि हा एकंदरीत 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर तो म्हणजे पत्रलेखन. तर या पत्रलेखनचे 5 गुण आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो बघा, आणि सहजरित्या आपल्याला मिळवता येतात. कारण की आपण पत्र लिहित असताना आपल्या पेपरचा जो उजवा कोपरा म्हणजे आपल्याला उजवा जो आपला हात आहे त्या उजव्या हाताकडं फक्त आपण आपला पत्ता लिहायचा आहे, म्हणजे आपण पत्र लिहिणाऱ्यांचा. आपल्याला हे पत्र बघा विद्यार्थ्यांनो, तर 2 पद्धतीचे आपल्याला पत्र मिळू शकतात, परीक्षेमध्ये येतात. एक आपल्याला आहे ते म्हणजे
आपल्या नातेवाईकांचा कौटुंबिक पत्र म्हणून आणि दुसरं जे पत्र आहे ते कार्यालयीन पत्र म्हणून. तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांनो या कार्यालयीन पत्र आणि आपलं कौटुंबिक नातेवाईकांचं पत्र याच्यामध्ये आपण फक्त नातेवाईकांच्या पत्राचा आपण सराव करूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने आपल्याला या नातेवाईकांच्या पत्रामध्ये आपण सहजरित्या आपल्याला 5 गुण याचे घेता येतात. तर आपल्याला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपला उजवा जो हात आहे त्या उजव्या हाताचा म्हणजेच आपल्या पेपराचा जो उजवा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये आपण तुम्ही जे पत्र आहे त्या पत्राचं तुम्हीच त्या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमच्या शाळेचं असेल किंवा तुमचं गावचं असेल काही तुम्ही तुमचं नावा पद्धतीनं त्या ठिकाणी, आता मी तर कसं तुम्हाला प्रेक्षक या ठिकाणी दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. त्याच पद्धतीने इथं केल्यानंतर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आता परीक्षेत पत्र कुणासाठी पडलंय, आई वडिलांसाठी आलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी तीर्थरूप किंवा तीर्थस्वरूप आई वडील असा आपण उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो. तीर्थरूप आई वडिलांना आपला मुलगा राम याचा साष्टांग नमस्कार असं सुद्धा करू शकता. किंवा एखाद्या वेळेला आपल्याला जर मित्राला आलं असेल तर मित्राचा आपण प्रिय मित्र लिहू शकता. आपल्या भाऊला लिहायचं असेल तर आपण इथं आपला प्रिय दादा असं तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर आपण पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला या पत्राचा जो मजकूर आहे हा मजकूर विद्यार्थ्यांनो किती सोपा आहे बघा. तर आपण एक तर इथं आपल्या मर्जीप्रमाणे आपण करू शकतो, कारण की तुम्ही सांगू शकाल की खूप दिवस झाले आपले पत्रच मिळालेले नाही आहे असं पण तुम्ही लिहू शकाल. किंवा कालच तुमचे पत्र मला मिळाले असं तुम्ही तुमच्या परीनं तिथं काय वरती तुम्हाला आलेला हेडिंग आहे त्याच्या अनुसरून तुम्ही या पत्राचा जो मजकूर आहे तो तुम्ही मांडू शकता. तसंच विद्यार्थ्यांनो, हा मजकूर एक 4-5 ओळी मांडल्यानंतर आपल्याला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे इथं की जसं आपण उजव्या कोपऱ्यात आपला नाव लिहिलेलं आहे तसंच सेम अगदी ह्या पत्राचा मजकूर संपल्यानंतर आपल्या उजव्याच कोपऱ्यामध्ये खाली तुमचा लाडका राम म्हणजे इथं आपण राम घातलेला आहे त्याच्यामुळे आपण इथं राम घालू शकता. किंवा दुसरं काही तुम्ही इथं काय नाव घातलेलं आहे ते इथं तुम्ही लिहू शकता. किंवा जर मित्राला असेल तर तुझाच मित्र असं सुद्धा घालू शकता. म्हणजे तुमच्या दादाला असेल तर तुझाच भाऊ किंवा तुझा दादा असं पण इथं तुम्ही उल्लेख करू शकता. आणि हा झाल्यानंतर आपल्याला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आता हे आपण पत्र लिहिलेलं कुणाला पाठवणार आहे. तर आपण ज्या व्यक्तीला आम्ही हे पत्र पाठवणार आहे त्या व्यक्तीचा पत्ता आपल्या या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये त्यांचा हा पत्ता लिहायचा आहे प्रति म्हणून. किंवा पत्ता म्हणून जरी लिहिला आणि तुम्ही पाठवणाऱ्याचं व्यक्तीचं असं व्यवस्थित पूर्ण नाव त्यांचं जे काही पत्ता आहे तो असा व्यवस्थित लिहिला तर आपल्याला या सहजरित्या या प्रश्नामध्ये 5 मार्क आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला निबंध लेखन. तर हा सुद्धा 5 मार्काचा प्रश्न आहे निबंध लेखन. आणि हे 5 गुण विद्यार्थ्यांनो आपल्याला सहजरित्या मिळवता येतात. फक्त आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे. कारण की काय विचार करायचा आहे तर आपल्याला जे निबंधचे विषय दिलेले आहेत त्या विषयाला अनुसरून आपण या निबंधचा आपण प्रारंभ करायचा आहे. म्हणजे प्रारंभ म्हणजेच काय, सुरुवात करायची आहे विद्यार्थ्यांनो. आता उदाहरणार्थ समजा पर्यावरण निबंध असेल तर पर्यावरण निबंधची सुरुवात आपण पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूचा परिसर हा असा त्याचा प्रारंभ करायचा आहे. त्यानंतर आपण पर्यावरणात येणारे जे घटक आहेत त्यांचं आपण विश्लेषण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जी जी माहिती आहे ही सगळी आपण म्हणजे त्याबद्दल असणारं विषयाचं ज्ञान आपण म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पॉइंट करून किंवा आपण हे मांडायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं अक्षर आणि तुम्ही भाषा कशा पद्धतीनं तिथं घेतलेले आहे त्या अनुसरून आणि या निबंधाचा शेवट म्हणजे निबंध कोणत्या अनुसरून आहे की आता आपण पर्यावरण निबंध बघितलेला आहे तर पर्यावरण निबंधचा शेवट म्हणजेच या पर्यावरणाचं आपण कशा पद्धतीनं संरक्षण करू शकतो, काय आहे आपल्याला संरक्षण करण्याचे जे आपल्याला जी माहिती आहे ती इथं तुम्ही या शेवटच्या घटकामध्ये लिहिला तर आपल्याला या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला चांगले पद्धतीनं गुण घेता येतील. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपल्याला एकंदरीत आपल्या या मराठी विषयामध्ये आपल्याला जे पास व्हायचे एकूण 35 गुण आहेत हे सहजरित्या कसे मिळवता येतात याचं मी वर्णन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनो
खरंच तुम्ही व्यवस्थितरित्या जर या आपण दाखवलेल्या या भागांचा जर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित अजून आपल्याकडं जे राहिलेले शिल्लक दिवस आहेत या शिल्लक दिवसांचा व्यवस्थित वापर करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर व्यवस्थित अभ्यास केला तर येत्या या SSLCच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं 35 गुण घेऊन पास होऊ शकता. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आपल्या मराठी पाठ्यपुस्तकमध्ये आपला जो पाठ आहे की विद्यार्थ्यांनो जागृत व्हा, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनो तुम्ही जागृत झाला तरच आपल्याला या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळवू शकतो आणि आपल्या भविष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आहोत की तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि या येत्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तमरित्या पास व्हा, ह्या सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.